नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर मी आज तुमच्यासाठी मस्त अशा 2 रेसिपीज घेऊन आली आहे, ज्या लहान मुलांना तुम्ही देऊ शकता। 8 महिन्याच्या वरच्या बाळांना तुम्ही या दोन्ही रेसिपीज देऊ शकता। तर पहिली रेसिपी जी मी दाखवणार आहे ती ओट्सचा शिरा आहे आणि दुसरी जी आहे ती रव्याचा शिरा। तर पहिले आपण रव्याच्या शिऱ्याने सुरुवात करूया। रव्याच्या शिऱ्यामध्ये एक केळ टाकलेला आहे, जे नॅचरल स्वीटनर आहे। 1 वर्षाच्या खालील मुलांना आपण साखर देत नाही, त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये नॅचरल स्वीट कसं करू शकतो हे ट्राय करतो नेहमी। तर याच्यामध्ये आपण केळ टाकलेला आहे। केळीमध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन सी हे खूप चांगल्या प्रमाणात असतात, त्यामुळे हे कधी पण चांगलं आहे लहान बाळांना। एरवी तुम्ही नुसतं मॅश करून पण बाळांना हे देऊ शकता, नुसतं केळ। एका छोट्या कढईमध्ये मी 3 चमचे रवा घेतलेला आहे, तो जरा परतून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तूप टाकून तो चांगला परतून घेतलेला आहे। तो परतून झाल्यावर जे आपण बारीक केलेलं केळ होतं, मॅश्ड केळ होतं, ते आपण याच्यात टाकणार आहे। ते दोन्ही मग मिक्स करून 1-2 मिनिटं परतून घ्यायचं आहे परत, आणि मग त्याच्यामध्ये 1 कप दूध टाकायचं आहे। 1 कप दूध पूर्ण नाही टाकायचं आहे, थोडं थोडं करून टाकायचं आहे। पहिले मी अर्धा कप दूध टाकलेलं आहे, मग नंतर लागलं तर अजून अर्धा कप दूध टाकलेलं आहे। जर तुमचं बाळ 1 वर्षाखालील असेल तर त्याच्यासाठी तुम्ही ब्रेस्ट मिल्क किंवा फॉर्म्युला मिल्क टाकू शकता। मी याच्यामध्ये गाईचं दूध टाकलेलं आहे। 1 चमचा ड्रायफ्रूट पावडर मी टाकलेली आहे। मी ड्रायफ्रूट पावडर बनवून ठेवलेली होती, त्याच्यामुळे ती टाकलेली आहे। जर तुम्हाला ड्रायफ्रूट पावडरची रेसिपी पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा, मी तुम्हाला त्यासोबत शेअर करेल। मग याच्यामध्ये अजून मी अर्धा कप दूध टाकलेलं आहे, मग टोटल 1.5 कप दूध मी पूर्ण वापरलेलं आहे या शिऱ्यासाठी। मी शिरा थोडा पातळच ठेवणार आहे, खूप घट्ट नाही करणार आहे। आणि अशा प्रकारे आपला यम्मी असा शिरा तयार आहे। रव्याचा शिरा खूप मस्त लागतो हा, बाळाला खूप आवडेल तुमच्या, नक्की बनवून ट्राय करा। जर माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओजला। आणि अजून कोणत्या कोणत्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडतील ते पण मला सांगा। आता दुसरी जी रेसिपी आपण बनवणार आहे ती आहे ओट्सचा शिरा बनवणार आहे। तर त्याच्यासाठी मी 3 ते 4 खजूर घेतलेले आहेत। ते 3 ते 4 खजूर दुधामध्ये भिजवून ठेवणार आहे मी 15 ते 20 मिनिटं। अर्धा कप दूध घेतलेलं आहे, त्याच्यात भिजवलेले आहेत खजूर। मग ते आपण 15-20 मिनिटांनी मिक्सरमधून जरा फिरवून घ्यायचे आहेत। आणि इथे जे दूध वापरले ते मी गाईचं दूध वापरलेलं आहे। जर तुम्ही बाळाला दूध देत नसाल तर तुम्ही ब्रेस्ट मिल्क किंवा फॉर्म्युला मिल्क यूज करू शकता। एका कढईमध्ये 2 चमचे तूप टाकून त्याच्यामध्ये 2 चमचे ओट्स टाकायचेत आणि ते परतून घ्यायचे चांगले। थोडेसे लालसर होतील एवढे असे परतायचेत आपल्याला। मी सफोलाचे प्लेन ओट्स आणलेले आहेत बाजारातून, ते 2 चमचे घेतलेले ते टाकलेले त्याच्यात। ते चांगले परतून घ्यायचे आहेत। परतून झालं की त्याच्यामध्ये आपण जी खजूरची प्युरी बनवलेली होती मिक्सरमधून काढून, ती त्याच्यामध्ये ॲड करायची। आपण रेसिपीमध्ये लहान बाळाला कुठेही साखर ते देत नाही आहे, त्याच्यामुळे हे खूप चांगले पौष्टिक पदार्थ आहेत। हे 8 महिन्याच्या वरच्या बाळांना तुम्ही नेहमी कधी पण खायला देऊ शकता। सकाळी ब्रेकफास्टला किंवा संध्याकाळी इव्हिनिंग स्नॅक्सला पण हे मस्त लागतात। ओट्स चांगले शिजू द्यायचेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तर आपण 1 चमचा ड्रायफ्रूट पावडर पण ॲड करू शकतो। हे थोडं घट्ट झाल्यानंतर मग अजून थोडं अर्धा कप दूध टाकून याला शिजू द्यायचं आहे। याला आपण कमी गॅसवरच शिजू देणार आहे व्यवस्थित 3 ते 4 मिनिटं। ओट्स हे डायजेस्ट करायला खूप हलका पदार्थ आहे, त्याच्यामुळे हा बेबीला सुरुवाती 6 महिन्यापासून पण आपण देऊ शकतो। खूप हेल्दी आणि इझी टू डायजेस्ट अशी रेसिपी आहे, बाळाला नक्की देऊन बघा। आणि अशा प्रकारे आपला ओट्सचा शिरा तयार झालेला आहे। ड्रायफ्रूट लाडूच्या व्हिडिओची पण लिंक मी शेअर करत आहे, तर ती पण नक्की चेक करताल।